नमस्कार मित्रांनो, मी किरण कुळे घेऊन आलो आहे आजच्या एपिसोडमध्ये परत एकदा एक नवीन खेळाचा एपिसोड. तर आज आपण काही ठळक बातम्या बघणार आहोत. त्यासाठीच मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. तर या ठळक बातम्यांमध्ये बांगलादेशने उड्या मारून झाल्या त्याच्यानंतर आता पाकिस्तानची बारी आलेली आहे. आता पाकिस्तान वर्ल्ड कपला घेऊन परत उड्या मारायला लागले. त्यांनी जो पाठिंबा बांगलादेशला दाखवला होता की तुम्ही खेळलात नाही तर आम्हीही वर्ल्ड कपमध्ये बॉयकॉट करू, तर तो खेळ त्यांच्यावरच उलटा पडला आहे. बांगलादेश तर त्यांच्या ह्याच्यामुळे म्हणजे त्यांनी पाठिंबा दाखवला त्याच्यामुळे बांगलादेश काहीतरी डोक्यावर चढलं होतं, पण आय सी सीने त्यांना डोक्यावरनं काढून बाहेर फेकलेलं आहे. वर्ल्ड कपमधून ते बांगलादेशची टीम बाहेर झालेली आहे. पण त्याचबरोबर आता पाकिस्तानसुद्धा म्हणजे त्यांना पाठिंबा दाखवण्याचं नाटक करते. तर तेही म्हणतायत की आम्ही म्हणजे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही अशी त्यांनी धमकी दिली होती. पण त्याच्यानंतर 24 तासामध्येच आय सी सीने त्यांना ठिकाणावर आणलं होतं की तुमच्यावर निर्बंध लादले जाऊ शकतात. ह्या धमकीने पाकिस्तानने लगेच पुढच्या 24 तासामध्ये टीमही त्यांची घोषित केली होती. आणि नंतर मग आत्ताच्या या वेळेमध्ये ते श्रीलंकेला पोचलेसुद्धा आहेत त्यांचे वॉर्मअप मॅचेस खेळण्यासाठी. पण त्यांचे जे बोर्ड अध्यक्ष आहेत काहीतरी मोसवी म्हणून, तर त्यांनी असं म्हणजे वाद निर्माण होईल असं विधान केलेलं आहे की आम्ही वर्ल्ड कपमध्ये इतर मॅच तर खेळू, पण भारताबरोबर जी होणारी मॅच आहे 15 तारीखला काहीतरी, ती इम्पॉर्टंट मॅच जी श्रीलंकामध्ये होणार आहे, तर ती मॅच आम्ही खेळणार नाही भारताबरोबर, असं पाकिस्तानच्या बोर्ड अध्यक्षांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. तर ह्या विधानाला घेऊन बरेच म्हणजे मीडियामध्ये बरीच त्यांची थुथू होत आहे. तर हे जे पाकिस्तान काहीही बोलत असतं, त्यांचे अध्यक्ष किती मोठ्या पदावर आहेत, तर ते विचार करून कधीच बोलत नाहीत. त्यांनी हा विचार कधीच केला नाही की त्यांनी हे जे बोललं आणि त्यानुसार वागले ते, तर त्यांना किती मोठी म्हणजे किंमत या गोष्टीची फेड करायला लागेल. म्हणजे त्यांची ही पण अवस्था काहीशी दयनीय होऊ शकते. त्यांच्यावर निर्बंध आय सी सी लादू शकते. आय सी सीने परत त्यांना त्यांच्या या विधानावर त्यांना लिखित मेल करायला सांगितलेला आहे. त्यांना पुनर्विचार करायला सांगितलेला आहे की तुम्ही जो हा निर्णय घेताय किंवा बोलताय त्यावर आम्हाला लिखित मेल करा म्हणून, त्यावर आम्ही काय तो निर्णय घेऊ आणि तुम्हीही विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आम्हाला मेल करा, असं आय सी सीने त्यांना समजवलेलं आहे. पण आता ते समजत आहेत की नाही समजणार आहेत ते त्यांच्यावर आहे. तर बघावं लागेल की काय होतं आहे. कारण मीडियामध्ये ऑलरेडीच सगळीकडे पाकिस्तानने बॉयकॉट केलं आहे, म्हणजे आपल्याबरोबर मॅच खेळायला नकार दिला आहे, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या. पण तसं नाही आहे. लिखितमध्ये अजून पाकिस्तानने आय सी सीला काही कळवलेलं नाही आहे. त्यामुळे मॅच अजूनपर्यंत तरी होतील अशी शक्यता दर्शवली जाते. ठीक आहे. तर पाकिस्तानमध्ये तेवढी हिंमत नाही आहे की ते म्हणजे इंडियाविरुद्ध होणारी मॅच बॉयकॉट करू शकतात. कारण त्यांची आर्थिक स्थिती बोर्डाची पण तशी एवढी नाही आहे.
ह्या मॅचला जर त्यांनी म्हणजे बॉयकॉट केला तर त्यांच्यावर जवळजवळ 300 करोड म्हणजे जे ब्रॉडकास्टर असतात तर त्यांनी लावलेला जो पैसा असतो की त्यांना होणारा जो प्रॉफिट असतो हे सगळ्यावर आय सी सीचं पण जे असतं कारभार चालत असतो. तर त्यांना जर नुकसान झालं तर ते नुकसान हे पाकिस्तानला भरावं लागेल असे स्पष्ट विधान आय सी सीने त्यांना कळवलेलं आहे. प्लस त्यांच्या पार्टिसिपेशन फीमध्येही काटछाट होऊन अशी पूर्ण रक्कम ते जर खेळायला आले ह्याच्यामध्ये आणि जर भारतावर खेळले नाही तर जवळजवळ 500 करोडचं नुकसान त्यांना सहन करावं लागेल. आणि नाहीच जर खेळले एकदमच तर त्यांच्यावर ह्याच्यापेक्षाही मोठे निर्बंध येऊ शकतात. म्हणजे भविष्यामध्ये त्यांच्याकडे होणारे जे PCL वगैरे आहे, पाकिस्तान प्रीमियर लीग, ह्यामध्ये जे इतर बोर्डांचे पण क्रिकेट बोर्डांचे जे खेळाडू पाठवले जातात खेळायला येतात तर त्यावर सुद्धा आय सी सी निर्बंध लादू शकते. म्हणजे फ्युचरमध्ये त्यांच्याकडे काही इव्हेंट्स क्रिकेटच्या होत असतील तर त्यांना वर्ल्डमधले जे उत्कृष्ट खेळाडू आहेत ते मिळणार नाहीत पार्टिसिपेट करण्यासाठी. तर पाकिस्तानला खूप विचार करावा लागेल आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मला वाटत नाही की ते अशी काही बंदीला सामोरे जातील. तर ते खेळणं पसंत करतील. ते आता बांगलादेशला थोडंसं खुश करण्यासाठी मोठ्या मोठ्या बाता करत आहेत. पण ही मॅच इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होईल असं मला स्पष्टपणे वाटतंय. तर ही एक न्यूज झाली. त्याच्याबरोबरच तर मित्रांनो पुढची न्यूज अशी आहे की फॅन्टसी गेमिंगविषयी. आपल्या गल्लीगोळामध्ये सगळीकडेच फॅन्टसी गेमिंगचे चाहते बघू शकतो आपण. फॅन्टसी गेमिंग म्हणजे आपण जे मोबाईलवर क्रिकेट मॅच लावून पैसे लावून जे गेम खेळतो त्यामध्ये क्रिकेट हे खूप चाहत्यांचं एक पैसे कमवण्याचं आणि एन्जॉयमेंट करण्याचं साधन आहे. तर त्याचे जवळजवळ भारतामध्ये 45 करोड युजर्स आहेत. आकडा मोठा आहे ना. तर हे एक माध्यम आहे क्रिकेट प्रेमींचं की ज्यांना इच्छा असते की मैदानात जाऊन खेळायची पण काही कारणास्तव ते मैदानात जाऊन खेळू शकत नाहीत. तर अशा वेळेस हे क्रिकेट लवर्स ह्या अशा फॅन्टसी ॲपवर जाऊन आपल्या टीम बनवतात, आपले आवडते खेळाडू निवडतात, आपल्या बुद्धीचा वापर करतात. याला आपण स्किल गेमिंग म्हणू शकतो. म्हणजे त्यामध्ये डोक्याचा वापर होतो. कारण त्या दिवशी ज्या दिवशी मॅच असेल त्या दिवशी पिच कशा प्रकारचं आहे, जर पाऊस पडला असेल तर कुठले खेळाडू त्या वातावरणामध्ये चांगले खेळ करून दाखवू शकतात. पिचच्या अनुसार कुठले खेळाडू निवडले पाहिजे, वातावरणाच्या अनुसार कुठले खेळाडू निवडले पाहिजे जेणेकरून ते त्या आपल्या स्वतःच्या टीमला म्हणजे हायेस्ट रँकिंग मिळवून देऊ शकतात. तर त्याच्यामध्ये डोक्याचा वापर होतो. चान्स बेस म्हणजे म्हणतात ना ते खूप कमी आहे ते त्यामध्ये. तर डोक्याचा वापर होतो. तर कोर्टाने सुद्धा त्याला सहमती दिली होती. 2-3 वेळा केस गेली होती कोर्टामध्ये. तर कोर्टाने सुद्धा हा गेम जो आहे फॅन्टसी गेम क्रिकेटचा त्याला सहमती दिली होती की हा स्किल बेस्ड गेम आहे. तर त्याच्यावर निर्बंध नाही आले पाहिजे. पण सरकारचा हात कोण पकडू शकतं ना. त्यांना कुठेतरी जाऊन
अडंगा आणायचाच होता या गोष्टीला घेऊन. काही केसेस अशा झाल्या की अ, आत्महत्याच्या वगैरे, पण त्या ह्या गोष्टीलाच, या गेमिंगलाच घेऊन झाल्यात असं सरकार दावा करतंय. तर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन नाही करत आणि कुठलीही गोष्ट कुठेही थोपवली जाते, ही गोष्ट बरोबर वाटत नाही. तर त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. अ, पण अ, ही इंडस्ट्री जोमाने म्हणजे अ, वेगाने पुढे जात होती. तर तिला कुठेतरी सरकारने आळा घातलाय. म्हणजे खूप नुकसान झालंय या इंडस्ट्रीचं. परत जे खेळणारे क्रिकेटप्रेमी होते, जे मॅचही बघत होते आणि त्यांनी नुसतं हे खेळणाऱ्या क्रिकेटप्रेमींचाच नाही, तर सरकारचा आणि म्हणजे खूप म्हणजे अशा इंडस्ट्री होते, मीडिया इंडस्ट्री होती, फॅन्टसी इंडस्ट्री होती. अ, ह्या सगळ्यांचाच फायदा खूप मोठा होत होता. खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट होत होता या माध्यमातून. पण सरकारने बंदी आणली ऑगस्टपासून. त्यापासून बरंच नुकसान झालेलं आहे. ह्या इंडस्ट्री आणि ह्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड जेवढे पण नोकऱ्या होत्या त्या गेलेल्या आहेत. कंपन्या जवळ-जवळ 300-400 कंपन्या रन होत होत्या या इंडस्ट्रीच्या आधारावर. तर त्या कुठेतरी बंद झालेल्या आहेत आणि आता काय होईल ते काही सांगता येत नाही. कारण सरकार ह्या गोष्टीला घेऊन खूप लांबणीवर टाकत आलेली आहे. म्हणजे म्हणजे ठंडा बस्ते में डालते हैं ना किसी सब्जेक्ट को, अशा प्रकारे सरकार नुसतं कारण कोर्ट आहे ते त्यांच्याच हातात आहे. पुढे पुढे डेट ढकलत चाललेलं आहे. तर हे कोर्टाचं जे आहे, आपली न्यायव्यवस्था ही एवढी दयनीय आहे, त्या गोष्टीबद्दल काही सांगू शकत नाही. काय करणार? एक होतं ना आपलं, अन्याय होत असेल आपल्या स्वतःच्या बाबतीत पण, आणि कोणी कोर्टामध्ये गेलं तर त्याला किती सहन करावं लागतं. पैसे तर वाया जातातच जातात. त्याशिवाय न्यायही वेळेवर मिळत नाही. 10-20 वर्ष झाली तरी एखादी केस लंबितच असते. अशी आपली कोर्टाची भारताची न्यायव्यवस्था अवस्था चालू आहे. तर हेच म्हणजे पर्सनल गोष्टीमध्ये जर एवढ्या 20-20 वर्षापर्यंत केस जात असतील, तर ही तर पैशाची इंडस्ट्री आहे. त्याच्या बाबतीत जर सरकार जर असं वागते, तर ह्या इंडस्ट्रीचं भवितव्य काय असेल हे तुम्ही पण जाणू शकता, की आणि हे कुठल्या कारणाने सरकार त्यांचं ह्याच्यामागे करण्यामागे काय स्वार्थ आहे ते काही कळत नाही आहे. ठीक आहे. ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आय टी इंडस्ट्री बरीच ग्रो करत होती. गेमिंग इंडस्ट्री खूपच चांगल्या प्रकारे ग्रो करत होती. जवळजवळ सरकारला 20,000 करोडचा रेव्हेन्यू जी एस टीच्या माध्यमातून जात होता. पण सरकारला जास्तच त्यांच्या खात्यामध्ये पैसा जास्तच झाला आहे. तर त्यांनी त्यामुळे ही इंडस्ट्री बंद पाडली विविध कारणं सांगून. पण त्यामध्ये जास्त काही तथ्य वाटत नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की कुठलीही गोष्ट एकदम बंद करण्यापेक्षा, कारण लोकांना जी गोष्ट आवडते कसं तर त्याच्यावर विचार झाला पाहिजे. आता एखाद्या गोष्टीला डिमांड असेल, तर त्याला मागणी असते ना, आणि मागणी असेल तरच ती गोष्ट बाजारात विकली जाते. तर ह्या गोष्टीला विचारात घेऊन ह्याही फॅन्टसी इंडस्ट्रीजसुद्धा विचारात त्यांच्या बिझनेसचा विचार झाला पाहिजे आणि रूल्स रेग्युलेशन आणले पाहिजे. कंपन्यांवर आळा घालणं गरजेचं आहे. म्हणजे जे खेळणारे युजर्स आहेत त्यांचं जर नुकसान होत असेल शेअर मार्केटप्रमाणे, तर त्याला प्रामाणिकपणे कसं खेळवलं जाऊ शकतं ह्या फॅन्टसी गेमिंगला.
तर त्या बाबतीत सरकारने नक्कीच हस्तक्षेप घेतला पाहिजे. पण पूर्णपणे ह्या इंडस्ट्रीला बंद करणे हे काही त्याच्यावर म्हणजे 100% केलेलं उत्तर नाही वाटत मला. तर हे लवकरात लवकर कसं चालू होईल आणि त्याबरोबरच भारतातली ही गेमिंग इंडस्ट्री आहे कशी त्याची भरभराट होऊ शकते ह्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर हा झाला आजचा दुसरा पॉईंट. तर तिसरा पॉईंट असा आहे की भारत आणि पाकिस्तान यांची अंडर-19 विश्वकपमध्ये काल मॅच पार पडली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानने टॉस जिंकला होता आणि त्यांनी पहिली भारताला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. पण खूप सुरुवातीला आणि त्यांनी जो निर्णय घेतला होता त्यावर ते म्हणजे व्यवस्थित पण उतरत होते की त्यांनी त्यांच्या बॉलर्सने आपल्या ज्या सुरुवातीचे बॅट्समन आहेत त्यांच्यावर आळा घालण्यात खूप यश मिळवलं होतं. म्हणजे एका साईडवर फक्त चालला असेल ते वैभव सूर्यवंशी त्यानेच म्हणजे ताबडतोब रन करत जवळजवळ 30 रनाच्या आसपास रन केले. पण त्यानंतर वेळावेळाने समोरून त्याला काही व्यवस्थित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ताबडतोब मारण्याच्या घाईघाईमध्ये त्याची विकेट पडली. नंतर मग आपले ओपनर जे ॲरॉन जॉर्ज आहेत ते पण मारण्याच्या ह्याच्या म्हणजे फटाफट रन बनवण्याच्या घाईमध्ये ते 16 रनावर जॉर्जची विकेट गेली. आयुष मात्रे पण 0वर आऊट झाला. विहान मल्होत्रा 21 रनावर आऊट झाला. आपले जे विकेटकीपर कुंडू आहेत हे सगळे फॉर्ममधले खेळाडू आहेत की त्यांच्या बेसवर आपण आत्तापर्यंत वर्ल्ड कपमध्ये जिवंत आहोत. तर कुंडू हा सुद्धा ज्याने वर्ल्ड कपमध्ये एका पारीमध्ये 150च्या वरती रन बनवलेले आहेत. तर असा कुंडू हा 16 रनावर आऊट झाला. वेदांत हा खेळाडूने मात्र आपली लाच राखली. त्याने पिचवर टिकून धरण्याची जी आस आहे ती म्हणजे मॅचमध्ये आपल्याला जिवंत ठेवलं. तो खेळाडू कोण होता तर हा वेदांत त्रिवेदी. तर ह्या खेळाडूने एक बाजू पकडून ठेवत भले एका समोरून विकेट पडत होत्या पण एक बाजू पकडून ठेवली या खेळाडूने आणि हळूहळू का होईना त्यांनी 68 रन भारतासाठी बनवले. ही एक मोठी जमेची बाजू होती भारताच्या बाजूने. तर त्याला मानावं लागेल. त्याच्याच त्या 68 रनाच्या पारीने आपली म्हणजे कुठेतरी स्कोर मोठा होण्यामध्ये मदत झाली आणि पुढे तर जे खेळाडू आले त्याच्यामध्ये सगळे बॉलरच होते. बॅट्समन सगळे लाईन लावून एक 20-25 रन असे करून गेले होते. पण शेवटला आलेल्या बॉलर लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. तर त्याच्यामध्ये अमरीश ह्याने 29 रन मारले. हा ऑलराऊंडर आहे अमरीश. तसा परफॉर्मन्स त्यांनी करून दाखवला. 29 रन मारले. कनिष्क चव्हाण या खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त 35 रनाचा वाटा उचलला. त्यानंतर आलेल्या खिलनने 21 रन करून दाखवले. तर ह्या 3 बॉलर लोकांनी ऑलराऊंडरसारखी भूमिका खूप चांगली निभावली. वेळेला चांगला खेळ करून दाखवला आणि भारताची जी पडझड होत होती ह्या मॅचमध्ये ती त्यांनी थांबवली आणि वेळेला पाकिस्तान विरुद्ध चांगली कामगिरी म्हणजे म्हणतात ना जमेची बाजू आपली तीच ठरली की ते शेवटला खेळून गेले. त्याच्याच आधारावर भारताने पाकिस्तानला 252 रनाचं लक्ष्य दिलं. भले आपल्या म्हणजे आपण ऑल आऊट झालो पाकिस्तानसमोर पण ऑल आऊट होण्याअगोदर 252 रन पाकिस्तानसमोर लक्ष आपण ठेवून गेलो. तर
ह्याच्यामध्ये त्यांच्या बॉलर लोकांनी खूप चांगली बॉलिंग केली सुरुवातीला, पण त्यांना नंतरच्या विकेट फटाफट काढण्यामध्ये काही यश आलं नाही आणि रन रोखण्यामध्ये यश आलं नाही. ॲक्च्युली आपले जवळ-जवळ 5 विकेट 100च्या अगोदरच पडलेल्या होत्या. तरी पण त्यांना ते पुढे 150 किंवा पावणे 200 पर्यंत त्यांना रोखता नाही आलं. ते जवळ-जवळ स्कोर 250 पर्यंत आपण भारतीय टीम घेऊन गेली. तर त्याच्यामागे काही त्यांचं फेलियर दिसून आलं. त्याच्यानंतर मग त्यांची जेव्हा खेळायची पारी आली पाकिस्तानची, तेव्हा त्याचा जो फॉर्ममध्ये होता खेळाडू, म्हणजे समीर मिन्हास, ह्याला आपले बॉलर खिलन आहे, तर त्याने पटकन लवकर पवेलियनमध्ये पाठवून दिलं. LBW झाला समीर खिलन. त्याच्यामुळेच मागून जे येणारे आहेत त्यांच्यावर दडपण आले. तर तरी पण त्यांच्यातले जो उस्मान आहे, तर त्यांनी 66 रन मारले. त्यानंतर मग फरहान याने 38 रन मारले आणि हमजा याने 42 रन मारले आणि इतर जे बॅट्समन आले, तर त्यांनी काही खास कामगिरी केली नाही. त्यांचे रन्स तर हातावर मोजण्या एवढे, म्हणजे कोणाचे 7, कोणाचे 3, कोणाचे 4, कोणाचे 10-12 असे रन केले बाकीच्या फिल्डर लोकांनी. तर त्यांच्या ही विकेट तू आगे चल मैं तेरे पीछे आया ह्यासारखी त्यांची गत झाली होती. तर त्यांचे ही क्रिकेटपटू रन करण्यामध्ये कामयाब झाले नाही आणि त्यांना हे जे 252 रन होते, तर त्यांना वर्ल्ड कपच्या पुढच्या फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होण्यासाठी रन रेट धरून चालायचं होतं. ही आपल्या ग्रुपमधून इंग्लंड तर क्वालिफाय झालेलं आहे. तर त्यांचे जवळजवळ 8 पॉईंट झालेले आहेत आणि भारताचे 6 पॉईंट आहेत आणि पाकिस्तानचे 4 पॉईंट आहेत. तर त्यांना रन रेट साधून भारतावर विन मिळवायचा होता. म्हणजे जवळजवळ 252चा हा स्कोर त्यांना 34 ओव्हरमध्ये पार पाडायचा होता. 34 ओव्हरमध्ये जर त्यांनी 34 ओव्हरच्या अगोदर जर त्यांनी हा स्कोर केला असता, तर भारत ह्या वर्ल्ड कपच्या फेरीतून बाहेर बाद झालं असतं आणि ते पुढे सेमीफायनलला इंग्लंडबरोबर आपल्या ग्रुपमधून पाकिस्तान पुढे गेलं असतं. पण तसं झालं नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच एकदम ढिल्ला खेळ केला. आरामशीर फक्त मॅच जिंकण्याच्या उद्देशाने ते खेळत गेले. पण वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने त्यांची खेळी कमी पडली. तर भारत सेमीफायनलमध्ये पोचला अशा प्रकारे. भारताने खूप चांगली कामगिरी केली. भारताच्या जे चाहते आहेत, आपले क्रिकेट लवर्स आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा की आपलं अंडर-19 टीम सेमीफायनलमध्ये पोचलेली आहे. तिथे आता समोरून ज्या टीम येणार आहेत त्यांच्याबरोबर जवळजवळ अफगाणिस्तान बरोबर आपली मॅच सेमीफायनलमध्ये होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढे आता काय होईल त्याचं मी तुम्हाला सांगेनच. त्याच्याबरोबरच काल वुमन्स जे IPL चालू आहे, ठीक आहे, वुमन्स IPLमध्ये काय झालं आहे की जी मॅच होती ती होती दिल्ली वर्सेस UP वॉरियर. तिकडे पण अटीतटीची ती लढत होती. म्हणजे त्याच्यामध्ये दिल्ली किंवा UP सेमीफायनलच पकडा ही, की ह्या दोघांपैकी जी टीम हारेल ती बाहेर जाणार होती. कारण ऑलरेडी रॉयल चॅलेंजर्स यांनी म्हणजे ह्या अगोदरच्या फेरीमध्ये जास्तीत जास्त पॉईंट्स
मिळवून पहिलं जे आहे ते स्थान पटकावलं आहे आणि ते फायनलमध्ये त्यांनी स्थान मिळवलं आहे. ते फायनलला पोचलेले आहेत. त्याच्यानंतर आता जे गुजरात जायंट्स हेही पोचले सेमीफायनलला पोचले. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ठीक आहे. तर दिल्ली कॅपिटल यांनी आता सेमीफायनल म्हणजे साठी क्वालिफाय केलेलं आहे. त्यांची आता सेमीफायनल गुजरातसोबत होईल आणि गुजरात आणि दिल्ली ह्याच्यामध्ये जी टीम जिंकेल, जो संघ जिंकेल तोच फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स ह्या संघाबरोबर फायनल खेळेल अशी बातमी मिळालेली आहे. तर दिल्ली आणि UPच्या मॅचमध्ये काय झालं याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मॅच चालू झाली तर पहिली फलंदाजी सुरुवात केली UP वॉरियर्सने. तर UP वॉरियर्सची जी सुरुवात झाली ती खूपच म्हणजे कमकुवत झाली. त्यांचे ॲक्च्युली बॅट्समन खूप म्हणजे जागतिक स्तरावर खूप नावाजलेले बॅट्समन आहेत. मॅक लिनिंग, ठीक आहे. परत आपले भारतामध्ये खेळणारी दीप्ती शर्मा, परत हरलीन देओल, श्रीमन शेख, डॉटिन, परत सोफिया गिरी, सोफिया लिस्टन, आशा शोभना शेख, शिखा पांडे हे जे बॅट्समन बॉलर आहेत. तर त्यांनी काही खास एवढी कामगिरी केली नाही. याच्यामध्ये फक्त दीप्ती शर्मा हिने 24 रन केले. त्यानंतर सिमरन शेख हिने 22 रन केले. डॉटिन ही खूप चांगली खेळाडू आहे पण तिने काय करू शकली नाही. सोफिया लिस्टन हिने 10 रन केले आणि खाली शिखा पांडेने येऊन 21 रन आणि आशाने 13 रन असे त्यांनी रन्स केले आणि एक टोटल बनवली. त्याच्यामध्ये दिल्लीकडनं बॉलिंग करणारी जी खाप आहे तिने 3 विकेट मिळवल्या. चर्नीने 2 विकेट मिळवल्या. हेनरीने 2 विकेट मिळवल्या आणि मिनूने 1 विकेट मिळवली. त्याच्यानंतर तो स्कोर जो झाला होता तो चेस करण्यासाठी दिल्ली उतरली. जवळजवळ 120चा स्कोर 20-21चा स्कोर UP वॉरियर्सने दिल्लीला दिला होता. तर हा स्कोर त्यांनी खूप आरामशीर चेस केला कारण विकेट ठेवून ते खेळत होते. त्यांच्यामध्ये दिल्लीमध्ये जे खेळाडू आहेत ते सेफाली वर्मा, लिझा ली, लॉरा वुल्फर्ट, जेमिमा रॉड्रिग्स, खाप, हेनरी, निकी हे जे खेळाडू आहेत. तर त्याच्यापैकी सेफालीने 29 रन बनवले. लिझा ली लवकर आऊट झाली. लॉरा वुल्फर्टने खूप चांगली खेळ केली. 50च्या जवळ ती पोचणार होती पण तेव्हा तिची विकेट गेली. कॅच पकडली गेली. 47च्या स्कोरवर ती आऊट झाली. जेमिमा रॉड्रिग्सने खूप चांगली कामगिरी केली. ती टिकून खेळली शेवटपर्यंत आणि विजय मिळवून दिला आपल्या संघाला. 34 रन बनवले आणि खाप लवकर आऊट झाली 0वर. हेनरी पण लवकर आऊट झाली. निकी पण लवकर शेवटला जेमिमा रॉड्रिग्स बरोबर टिकून राहिली आणि अशा प्रकारे दिल्ली ही सेमीफायनलला गुजरातबरोबर क्वालिफाय झालेली आहे. त्यांची आता सेमीफायनल होईल. बघण्यालायक असेल. WPL नक्की बघा त्यांची सेमीफायनल. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगेनच की यांची सेमीफायनल कधी असेल वुमन्स IPLमध्ये.
तर खूप चांगली खेळी करतात, पण ग्राउंड तसं असेल त्यामुळे लो स्कोर झाला असेल 120 स्कोर 120 पर्यंत. नाहीतर वुमन्स आय पी एलमध्ये पण खूप चांगले चांगले आता खेळाडू आलेले आहेत आणि खूप चांगले खेळी करून दाखवत आहेत. 180, 100, 150 त्याच्यावरती स्कोर मारतात. तर खूप चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते. खूप चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेट हे आपल्या सगळ्यांचाच आवडता गेम आहे. तर माझ्याबरोबर असंच माझे हे असे ब्लॉग बघत राहा, व्हिडिओ बघत राहा. मी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत क्रिकेटच्या नवनवीन आणि ताज्या घडामोडी तुम्हाला सांगतच राहीन. तुम्हाला त्या आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि लाईक करा, कॉमेंट्स करा. तुम्हाला काही आवडत नसेल माझ्या मी जी बोलतो ब्लॉग बनवतो त्याच्यामध्ये काही अडचणी मला पण येतात. तरी पण बनवतोय मी ब्लॉग. तर त्याचा आदर करा आणि तुम्हाला जर आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला जरा पुढे घेऊन चला, जेणेकरून आपण खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकतो. जरा प्रोग्रेस होऊ दे. तर खूप चांगलं कंटेंट मी तुमच्यासाठी आणेन यापुढे, असं मी तुम्हाला विश्वास दाखवतो आणि आजच्या या व्हिडिओची मी समाप्ती करतो. थँक यू व्हेरी मच.